वाघाला करतं, वाघाला करतं. अहो काय केलं नाही संभाजी महाराजांनी, प्राण सोडले पण धर्म बदलला नाही, धर्म बदलला पण माझ्या राजाने. अहो काय केलं, औरंगजेबाला कैद होते, औरंगजेबाने 2 हात वर 2 पाय वर 2 पाय खाली काय केलं, बेड्या घातल्या होत्या हातात, बेड्या घातल्या होत्या बरोबर ना, साखळी घातल्या होत्या माझ्या राजाच्या हातामध्ये. तो औरंगजेब म्हणाला, अहो अरे शिवा, अरे तू ये, तुला माझी मुलगी देतो, जावई करून देतो तुला. काय करतो, जावई करतो. अहो संभाजी महाराज म्हणाले, मोडेल पण वाकणार नाही आणि मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. माझ्या कदापि शिकवण होती. मला नाही, अरे जा, मला नाही लागत तुझी मुलगी, मला नाही तुझी मुलगी लागत, मला तुझं साम्राज्य लागत नाही, मला माझं स्वराज्य प्रिय आहे. काय प्रिय, स्वराज्य प्रिय. त्यावेळेस संभाजी ते औरंगजेब म्हणाला, अरे ह्यो आज ऐकणार नाही. तो म्हणाला, अरे देख क्या रहा है, निकाल उसकी आंखें. काय म्हणाला, निकाल उसकी आंखें. अहो माझ्या म्हणत एखादं वारं येऊन द्या, त्या वाऱ्यामध्ये एखादी कण, एखादी धूळ आपल्या डोळ्यात जाऊन द्या, काय होतं, खळखळ पाणी आलं शहरात नाही. माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये फक्त साड्या घातल्या, डोळे बाहेर काढले माझ्या राजाचे. कशासाठी, फक्त धर्मासाठी लढले. तरी मुखातून एवढ्या वेळेला झाल्या तरी आई गं हा शब्द तोंडातून कधी बाहेर नाही पडला. ते फक्त म्हणायचे जगदंब जगदंब जगदंब. काय म्हणायचे, फक्त जगदंब मागचं स्मरण करायचे. हो तो औरंगजेब म्हणाला, इसकी जुबान तो बहुत चलती है, इसकी जुबान भी काट दो. काय म्हणला, जीभ काढ त्याची जीभ. माझ्या राजाची जीभ धाडापासून काय केली, वेचली. आज आपली जीभ दाताखाली येऊन द्या, 2 दिवस जेवतच नाही व्हायला म्हणलं. माझ्या राजाची जीभ काढली होती, जीभ. सोपं आहे का, चालतं थोडस खर्चटलं, थोडस तिथं दुःख जरी झालं ना, महिला म्हणलं काही करतात नाही, आपल्याला थोडस पाणी जरी पडलं, काही लागलं, थोडा धक्का लागला तरी आपण रडतो मोठे मोठ्यानी. माझ्या राजाच्या अंगावरली सगळी सालपट काढली. काय काढली, सालपट काढली महिला मंडळ. अहो एवढं करून थांबला नाही, त्याच्यावर मीठ चोळलं. काय केलं, मीठ चोळलं. एवढं करून नाही थांबलं, गरम पाणी वाटलं अंगावर, किती वेदना झाले असतील. जीभ काढली तरी जगदंब जगदंब कसा का होईना तोंडातून शब्द बाहेर पडायचा. जगदंब मातेची कृपा होती त्यांच्यावर. माझ्या राजाची सालपट काढली, कातडे काढले अंगावरले, पण तरी संभाजी महाराजांनी आपलं प्राण, आपलं धर्म दिला नाही दिला. अहो आपल्या पायाला ठेच लागली, चालता कधी ठेच लावून दे, ती वेदना होतात. 2 दिवस चालता येत नाही, बरोबर आहे ना, 2 दिवस चालता येतं नाही, चालता रक्त निघतं, थोडं धक्का लागला रक्त निघतं. माझ्या राजांच्या हाताचे आणि पायाचे नख कापून नेले. काय वेदना झाली असतील, 40 दिवस वेदना सहन केल्या, 41 दिवशी आपलं प्राण सोडलं. म्हणून आधीच सांगितलं, धर्मासाठी जगणं खूप सोपं आहे, पण धर्मासाठी मरताना अभिमानानं मरणं हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांसाठी.